चला बॅट्समन पाठवायचे आहेत, विनंती असेल बॅट्समन पाठवा आपण। रायझिंग स्टार 11 आणि पियुष 11 महारळ या दोन टीम मध्ये हा सामना सुरू होतोय। सुलतान खान स्विंग का किंग सुलतान खान यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आणि नितेश राठी आपण देखील या संघ मालक आहेत, त्यांचा देखील सन्मान केला जाईल। प्लीज वेलकम। प्रेम सुरोशी देखील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत। क्या बात आहे, नितेश राठी आपण या आपला सन्मान केला जाईल। त्यानंतर सुलतान खान आपण देखील यायचं आहे। सुलतान स्विंग का किंग सुलतान। नितेश राठी यांचा इथे आपण सन्मान करतोय। टीम ओनर आहेत आदित्य लेवन या टीमचे, आनंदित आहेत कारण की संघ दाखल होतोय पुढच्या फेरीमध्ये, क्वालिफाइंग मॅच खेळणार आहे। चला स्विंग का किंग सुलतान भाई या पण आपलं देखील सन्मान केला जाईल। आमचे ऑफिशियल फोटोग्राफर मनीषजी धुमाळ यांच्या माध्यमातून हे क्षणचित्र टिपले जात आहेत। पहिला चेंडू आला डॉट बॉल, 5 षटकांचा सामना आहे। लुजर लुजर या दोन टीम मध्ये स्ट्राइक केलेला बॅट्समन रोहन भोसले। अर्ली बॅट स्विंग खूप आधीच खेळताय, चेंडू थोडासा उशिराने येतोय, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, चेंज ऑफ पेस व्हेरिएशन आलाय हा डॉट बॉल। कुलदीप आहेत नक्कीच A1 जोडी आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहे। क्लीन बोल्ड फलंदाज झाले बाद, विकेटचं बटन लागतोय, हा पहिला धक्का। A1 जोडी आपण पाहू शकाल, आदरणीय बाबू खाडे आणि अजय बिडवी साहेब त्यांच्या माध्यमातून A1 आयोजन आई बागेश्वर चषक 20 जानेवारी ते 26 जानेवारी या कालावधी आहे। यावेळी लॉफ केलाय, क्षेत्ररक्षक आहेत ते फक्त बनतील प्रेक्षक। लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर, 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार। धावसंख्या आहे 4। नक्कीच बाबू खाडे आणि अजय बिडवी साहेबांचं आयोजन यायला विसरू नका। 20 जानेवारी ते 26 जानेवारी पासून 7 दिवसीय स्पर्धा।
बॅकफुटला गेले, स्क्वेअर कटचा लाजवाब देखना, नजाकत बरा फटका, सीमा पार, चौकार. चला, बाईकची चावी सापडली असेल कोणाला तर आणून द्यायची आहे. बाईकची चावी हरवलेली आहे, कोणाला सापडली तर आपण आणून द्या. नक्कीच बाबू खाडे आणि अजय बिडवी साहेबांचं मनापासून आभार. आपला अमूल्य वेळ दिला या स्पर्धेसाठी. राज भोईर यांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत आणि त्या मैत्री खात्री या स्पर्धेला भेट देण्यासाठी ते देखील आले. धावसंख्या आपण पाहू शकाल 10 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 षटकांचा सामना आहे. चांगली बॅटिंग ठाकूरने केली आहे. ठाकूर आणि इरफान ही जोडी आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मॅन फ्रॉम आशेले अजय कडू येत आहेत. क्या बात आहे. या वर्षी या सीझन मध्ये बंटी पटेल यांचा अनोखा लुक आपण पाहू शकाल. हायलाइट त्यांनी केलेली आहेत त्यांची केस. कालच नक्कीच आमच्या अपना सलून मध्ये जाऊन पहिला चेंडू आलाय डॉट. रियाज बंटी पटेल या नावाने सुपरिचित ब्राईट फ्युचर आहे रियाज यांचं, अपकमिंग टॅलेंट. ड्राइव्ह करतायत, सॉफ्टने खेळतायत, दिशा दिली आहे. एक धाव झाली कंप्लीट आणि एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 11. जो संघ हा सामना जिंकेल तो संघ SM श्री गणेश 11 या टीम समोर फाईट करेल. तो सामना देखील 5 षटकांचा असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. दुपारचं हे सत्र सुरू आहे. पियुष 11 आणि रायझिंग स्टार 11 या दोन टीम मध्ये. दोन्ही संघांनी आपला पहिला सामना गमावलाय, त्यामुळे हा सामना जिंकणं फार महत्वाचं असेल. क्रॉस बॅटिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न याआधी खूप चांगली बॅटिंग ठाकूरने केली आहे. ठाकूरच्या बॅट मधून 2 चौकार आलेत. पप्पू ठाकूर यावीस लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि अप्रतिम हा झेल पकडलाय. पिंटूने फलंदाज झाल्या बाद. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 12. रोहनजी तरे आहेत आमच्या सोबत सकाळपासून. खूप चांगलं गुणलेखन त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये हे स्कोर कार्ड भरलं जात आहे. आणि क्लीन बॉल फलंदाज झाल्या बाद. यश ठेव दोस्त दांडी गोल. यू मिस आय विल डेफिनेटली
चला इको आमची लाईव्ह टीमची आहे ती व्यवस्थित पार्किंग करा आपण. क्या बात आहे. साहिल म्हात्रे यांचे ते आगमन होत आहे. गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले, चेंज ऑफ पेस व्हेरिएशन आपण पाहतोय. अजय कडूच्या या गोलंदाजीमध्ये आलाय हा डॉट बॉल आणि इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. अवघ्या 2 धावेंचं षटक फेकलेलं आहे अजय कडूने. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 12. नवीन गोलंदाज या मॅजिक ओव्हर मध्ये येतोय मिस्टर पीपी प्रणित पार्टे. पहिला चेंडू स्विंग यानं मिस, डॉट बॉल येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 12 धावा धावफलकावरती आहेत. मॅजिक ओव्हर आहे, 15 धावा बनवावे लागतील. स्ट्राइक इन बॅट्समन इरफान. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, आलाय हा डॉट बॉल. बघा वडापावच्या बाजूला बाईक आहे. शशिकांत दादा तुमच्या इथे ती बाईक आहे त्याचा आरसा आपण फिरवायचा आहे. इकडची स्कूटी एंटॉर. यस थँक्यू. बॅक टू बॅक 2 चेंडू आले डॉट आणि तिसरा देखील डॉट येतोय. यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल मास्टर माइंड संघ मालक आहेत निखिल पाटील. लीग स्पर्धा निखिल पाटील यांच्यासाठी लकी आहे कारण की अनेक ठिकाणी त्यांच्या संघ आपण पाहत असतो. पियुष 11 कल्याण तालुका प्रीमियर लीग ही स्पर्धा देखील जिंकलेली आहे. तब्बल 1 लाख रुपयांचं पारितोषिक. त्यानंतर MVPL मध्ये देखील 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ. आणि सलग चाला हा 4था डॉट बॉल. मिस्टर पीपी इम्प्रेस करतायत प्रणित पार्टे. या मॅजिक ओव्हर मध्ये मॅजिकल गोलंदाजी सुरू आहे. तिसरी सौजन्य आपण पाहतोय आदरणीय निखिल पाटील आणि कुमार गणेश चिविलकर. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या आहे 14. धावसंख्या आहे 14. एक चेंडू शिल्लक या षटकामधील. मॅजिक ओव्हर मध्ये मॅजिकल गोलंदाजी सुरू आहे. मिस्टामिंग झेलची शक्यता असेल. कॉटन बॉलची संधी आहे आणि प्रणित पार्टेने हा झेल सोडलाय. मिळते 1 धाव चेंडूवरती आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 15. 5 धावा मायनस होतील योगेश. धावसंख्या आहे 10.
Hello, 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 check, hello, 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 hello. आदरणीय रतन थापा आणि प्रवीण कुमावत यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पिच क्रिएटर ज्यांनी खेळपट्टी बनवली आहे या स्पर्धेसाठी, साहिल म्हात्रे असतील, आमचे मनीष धुमाळ असतील, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेतन चेतन पाला आहेत शॉट फाईन लेगला, मिनिट एक धाव, धावसंख्या एकने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 11 धावा धावफलकावरती आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे, परंतु लाईन चुकीची आहे, लाईन चुकीची आहे. पाहिलं पंचांनी, जतीन सरांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. पहिल्या मॅच मध्ये देखील रायझिंग स्टार या टीमने निराश केलं होतं. याही मॅच मध्ये मनीषजी निराश केलेला आहे. नक्कीच रायझिंग स्टार आहेत, उभरते सितारे आहेत, त्यांना थोडासा वेळ लागेल, परंतु टॅलेंट रोहन भोसले मध्ये खूप चांगला आहे. गोलंदाजी रोहन भोसलेची चांगली आहे, बॅटिंग मध्ये त्याला अपयश आलं. फुल टॉस चेंडू ऑन साइडला टर्न केला, गॅप मधून चेंडू चाललाय, खराब फिल्डिंग. योगेश येत आहेत, पायाने अडवण्याचा प्रयत्न असफल राहिलाय. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर, चौकार. कॅमेरामन आमचे प्रेम यांना विनंती असेल, बंटी पटेल यांच्यावरती जरा फोकस करा. आपण कालच न्यू हेअरस्टाईल या सीझन साठी, क्या बात आहे, आपल्या या स्क्रीनवरती पाहू शकाल रियाज यांना बंटी पटेल या नावाने सुपरिचित. यस, थँक्यू. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, आलाय हा डॉट बॉल. सीमारेषेच्या बाहेर चौकार येतो आहे आणि आता मात्र धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे 4थं सुरू आहे. फुलटॉस चेंडू आहे, ड्राईव्ह करतायत, एक धाव झाली कंप्लीट आणि एकच धाव मिळते चेंडूवरती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 21. 21 धावा बनवल्यात पहिल्या 4 षटकांमध्ये रायझिंग स्टार 11 या संघाने.
गौरव येत आहेत. या अंतिम षटकामध्ये स्ट्रायकिंगला बॅट्समॅन राकेश आहेत, ज्याने 2 चौकार लगावलेत या इनिंग मध्ये. डू ऑर डाय हा सामना आहे. इथून प्रत्येक सामना हा डू ऑर डाय असणार आहे. प्रत्येक सामना नॉकआउट असणार आहे. यापुढील सामना SM11 श्री गणेश. बॅटच्या आतली कडा आहे. धावाची संधी होती, गॅदर करू शकला नाहीये गोलंदाज गौरव. एकदा होती तिथे मात्र मिळतील. या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 23 धावा धावफलकावरती आहेत. फुल टॉस चेंडू आहे आणि पाहावं लागेल बाईच्या स्वरूपात हा चौकार येतोय. बॅट्समन बीट, कीपर बीट, शॉट थर्डमॅनला बीट करून सीमारेषेच्या बाहेर चौकार आलेला आहे. चॅलेंज केलेला आहे, रिव्ह्यू घेतलेला आहे. हाईट फॅक्टर आपण चेक करूया. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. फेअर डिलिव्हरी आहे. बाईसचा चौका येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 27. धावाची संधी असेल. फलंदाज होईल बाद. विकेटचं बदन. फलंदाज राकेश. बॅक टू द पवेलियन. मॅच लाईन पाहावी लागेल. वाईड बॉलचा इशारा येतो. धावसंख्या 28 आहे. धावसंख्या 28. अंतिम षटकामधील अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. कमकुवत धावसंख्या आपण पाहतोय. रायझिंग स्टार या टीमची अपेक्षित बॅटिंग होऊ शकली नाहीये. समोर पियुष 11 सारखा एक चांगला संघ आहे, तगडा संघ, ज्या संघामध्ये नक्कीच त्यांची बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. त्या संघासमोर 5 षटकांमध्ये कमीत कमी 55 ते 60 धावा बनवायला हव्या होत्या, परंतु तसं घडलं नाहीये. त्याचं कारण गोलंदाजी खूप चांगली झाली आहे. धावबादची संधी, विकेटचं पतन, पंचांचा इशारा तो वाईट बॉल, वाईट प्लस रनआउट. डीजे मास्टर ड्राईव्ह करतायत, क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये आणि त्याच्यावरती येतो हा चौकार.
33 अंतिम चेंडू शिल्लक आहे. या पहिल्या इनिंग मधील शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या 33. शेवट गोड करण्याचा प्रयत्न असेल. मिसटायमिंग. फिल्डर थोडेसे दूर आहेत. एकदा मिळत्या चेंडूवरती एकच धाव मिळणार आहे आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 34. 35 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. पियुष 11 महारळ या टीमला 30 चेंडू बनवायच्या धावा 35. जो संघ जिंकेल तो संघ या पुढच्या मॅच मध्ये SM श्री गणेश 11 या टीम समोर फाईट करेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पुण्याचं काम म्हणजेच पाण्याची व्यवस्था लाभली आहे. जल आहे तो कल आहे. भरत शेठ भोईर यांचे ते आगमन होत आहे. काल त्यांच्या सासरवाडीचा संघ होता. त्या संघाने देखील काल चांगला परफॉर्मन्स केला होता. भरपूर वर्षानंतर एक सामना जिंकले होते आणि दुसऱ्या मॅच मध्ये शेवटच्या बॉल पर्यंत सामना रंगला होता. शेवटच्या बॉल वरती ते पराभूत झाले. परिहार भाई वेलकम, स्वागत आहे. 35 धाव बनवायचे आहेत. चला फिल्डिंग लावून घ्या. फिल्डिंग लावून घ्यायची आहे आणि ऐकूया आपण गणेश म्हात्रे यांचा आवाज खेळायच्या दुसऱ्या सत्रामध्ये. सुखदेव काका तांबोली, आदित्य तांबोली यांचे वडील आहेत आणि कोच देखील आहेत वरप गावाचे. थँक्यू रोशन. रोशन संत यांचा आवाज ऐकला. सतत कार्यरत असतात या विभागामध्ये. त्यांच्या माध्यमातून या क्रीडांगणावरती आम्हाला आमंत्रित केलं गेलं आहे. आयोजकांचं मी आभार व्यक्त करतोय. सोनू बांगर, रोशनचं मी आभार व्यक्त करतोय. तर पुन्हा एकदा प्रेक्षकांचं स्वागत घेऊन चालतोय मैदानाच्या आतमध्ये. दोन संघामध्ये
घमासान युद्ध नॉकआउट मॅच आपण पाहू शकाल. जो संघ जिंकेल तो या स्पर्धेमध्ये निर्वंत राहील आणि जो संघ पराभूत होईल तो या स्पर्धेमधून निरोप घेईल. त्यासाठी फार मोठी लढत आहे. दोन्ही संघाने एक एक सामने गमावल्यात आणि आता मात्र दुसऱ्यांदा लक आजमावताना पाहतोय. टार्गेट आहे 34 ते 35 टार्गेट पूर्ण करायचं. बॅटिंगसाठी पियुष 11 हा संघ जातो दुसऱ्या सत्रामध्ये. पहिल्याच बॉल मध्ये पॅडल सिप अप्रतिम फटका चौकार 4 धावा. चेंडू होता आणि फुलरलनच्या चेंडूला पॅडल सिपच्या माध्यमातून पाठवून रियांशने बंटी पटेल या नावाने संबोधित असलेला हा खेळाडू पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा व्हॉट अ शॉट अप्रतिम देखना फटका वीत होता चेंडू चौकार. लक्ष 2 चौकार. काय स्वागत केलंय आपल्या इनिंगचा. थोडस बॅकफुटला असेल गोलंदाज. बॅक टू बॅक 2 चौकार आल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आताचा चेंडू मात्र एज लागतोय. चेंडू जातोय थर्ड मधून आउटफील्ड पास आहे आणि पाहता पाहता हा तिसरा चौकार सलगचा तिसरा चौकार येतोय रियांशच्या बॅट मधून. सहा चेंडूवरती 6 चौकार जर फार केले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल रियांसाठी. पर्याय या भाईकडनं हा कॅश प्राइज आणि येतो हा 4था चौकार. एक चांगला विक्रम रचण्याची संधी. जर 6 चेंडू 6 चौकार कोडतोय रियांश तर त्याच्यासाठी कॅश प्राइज 502,000 रुपयाचं पारितोषिक असेल. पर्याय भाई यांच्याकडनं हा कॅश प्राइज असेल. 2 अजून जर चौकार लगवतोय ऐतिहासिक 6 चेंडू 6 चौकार जर कुठले तर रियांसाठी 1,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. हा विराट कोहलीचे कट्टर फॅन आहेत ते. त्यांच्याकडनं हा कॅश प्राइज लावला गेलाय. 5व्या चेंडूवरती 5वा चौकार येणार का. पुन्हा एकदा मात्र 6 लांबीमध्ये वड कॅच. 4 चौकारानंतर पारीचा अंतर रियांश होतोय 16 या आकड्यावरती बाद. चार चौकारानंतर फलंदाजाला माघारी परतावा लागतोय कारण पॉइंटला पुन्हा एकदा 5वा चौकार प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही झाला व्यवस्थित. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये पॉइंटला क्षेत्ररक्षक होता त्याच्या हातामध्ये झेल जातोय. झेल टिपलं जातोय. 5व्या चेंडूवरती बाद होताना पाहतोय रियांश. आता मैदानाच्या आतमध्ये अभिषेक बॅटिंग करण्यासाठी गेलाय. बॅटवरती चेंडू आदळतोय LBW च्या माध्यमातून फलंदाज बाद. त्यांचे
एक लेजंड खेळाडू म्हणून त्याच्याकडे बघितला पप्पू. जेव्हा या विभागामध्ये कोणताही खेळाडू शहरी भागामधून खेळत नव्हता तेव्हा मात्र तोच खेळाडूने पुन्हा एकदा आपण पाहू शकता की आपल्या खेळाचा दबदबाट कायम ठेवला. त्याने खेळाडू घडवले आणि आज सुद्धा आपण पाहू शकाल त्या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये खेळताना एक लेजेंडरी खेळाडू म्हणून त्याचे बघितलं जातं. अनुभव खूप आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये प्राचारण करताना पाहतोय संघनायकाला पप्पू मल्हार गोलंदाजीसाठी मल्हार येतं. आता पर्याय भाई यांच्याकडनं तर मल्हार बॅक टू बॅक सलगचे 3 फलंदाजांना बाद कर हॅट्रिक संपादोय तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. सोळा धावा झाल्यात. पहिलाच बॉल वरती हवेमध्ये उडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. शेल ड्रॉप 2 धावा येतील. सोनू होत्या तिथे शेल ड्रॉप होता. 2 धावेच्या मदतीने दाबलकावरती धावसंख्या 18 वरती बनवायच्या 35. सिपचा फटका खेळायचा होता. चेंडूने बॅटचा संपर्काने अक्रॉस द लाईन मध्ये गेलण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने. डाट चेंडूची समाप्ती होता. 18 धावा दाबलकावरती झाल्यात. षटक क्रमांक 2 सुरू आहे. मल्हार गोलंदाजी सध्या आपण मल्हारला गोलंदाजी करताना पाहतोय. स्लॉर बनवता चेंडूला मात्र दिशा दिली आहे. चेंडू जातो ताडमॅन मधून आउटफील्ड पास आहे. पाहता पाहता चेंडू सीमा पार येत हा चौकार. अगोदरच्या 4 चेंडूवरती चौकार त्यानंतर शांत ठेवलं होतं. आता आपण पाहू शकाल एक चौकार येतोय. पुन्हा एकदा मात्र हलक्याशा हाताने चेंडूला प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतोय. वेल जज कॅच फलंदाज बाद. चिप शॉटचा वापर केला फलंदाजाकडनं. थोडासा स्टेपअप झाला होता. त्यानंतर हवेमध्ये चेंडू टेनिस बॉलला थोडीशी ताकद लावावी लागते. तेवढी ताकद नव्हती फटक्या मागे. त्यामुळे चेंडू खूप वेळ हवेमध्ये राहिला. संधी होती क्षेत्ररक्षकाला आणि जेल टिपण्याची संधी होती. ती संधी सोडली नाही. फलंदाज बाद होता. दाबलकावरती धावसंख्या झाल्या 22. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. लवकर सामना संपवण्याच्या दृष्टीने सध्या बॅटिंग करण्याचा प्रयत्न सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. मल्हारचा हा चेंडू मात्र चांगलं क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट दिलं होतं परंतु तो पर्यंत क्रीज वरती पोहोचतोय. ते 20 धावा झाल्यात. अजूनही 12 धावांची गरज आहे. मल्हार पुन्हा एकदा तयार आहे. गोलंदाजी मार्क वरती. मल्हारचा पुढील चेंडू. इथे जबरदस्त स्ट्रोक. यावेळेस खूप चांगला फटका आहे. चेंडू सीमा पार जाणार. पंचांचा इशारा पेंडिंगला असेल. यस, दिस इज अ मायटी स्ट्रोक. षटकार.
षटकार येते. षटकाराने धापलकावरती धावसंख्या पूर्णपणे बदलताना 29 धावा. 6 धाव्यांची गरज आहे. चॅलेंजिंग ओव्हर सुरू होत आहे. मॅजिकल ओव्हर आहे आणि याच्यामध्ये 11 धाबा बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा स्टेप होऊन चेंडूला दिशा दिली आहे. चेंडू जात आहे सीमारेषेला लगेच. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. संघर्ष खूप होता. या धाव घेण्याचा प्रयत्न होता. सिंगल येतोय. सिंगलच्या नुसार धापलकावरती धावसंख्या बदलतोय. 30 या आकड्यावरती 17 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे आहे. सिंगल येते. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. डॉट चेंडूची समाप्ती. धापलकावरती धावसंख्या 31 आहेत. अजूनही 9 धावांची गरज आहे. या षटकामध्ये जिंकायचं असेल तर यावेळेसचा देखणा फटका कॅप मध्ये. चेंडू पार. चौकार. धापलकावरती धावसंख्या पाहायला मिळते 35. 4 धाव्यांची गरज आहे. टॉस साठी श्री गणेश 11 या संघाने रिपोर्ट करायचा आहे. SM श्री गणेश आपण टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे इमिजिएटली. चौकाराची गरज आहे. ऑनसाइडच्या दरम्यान चेंडूला प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावेच्या मदतीने धापलकावरती धावसंख्या 37 या आकड्यावरती पोहोचतोय संघ. डॉट चेंडू येतोय. डॉट चेंडू. षटक समाप्त. 5 धावा मायनस होतील. अर्थात तर 3 धाब्यांची गरज आहे. अजूनही 5 मायनस केल्यात आम्ही. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये 15 धाबांची गरज असताना त्या धाबा पूर्ण केल्या नाहीये. त्यामुळे 5 धावा मायनस करतोय आम्ही. 3 धाब्यांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 12. इम्रान. फुलटसचा चेंडू होता. पाठवलं सीमा पार. येतो हा विनिंग स्ट्रोक षटकार.